श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, दारावर तलवार, बाथरूममध्ये साबण, कपडे, चप्पल आणि शूज. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की रात्रीच्या वेळी झाडू घरात लावल्याने दरिद्रता येते आणि धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर कोपते आणि अलक्ष्मी तेथे निवास करते. तर तुम्हाला असे न करण्याचा सल्ला दिला जातो की तुमच्या घरातील आर्थिक नुकसानीचे एक प्रमुख कारण म्हणजे संध्याकाळी झाडू मारण्याची तुमची सवय. तुम्ही ताबडतोब ते बदलणे आवश्यक आहे. जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे. आपण जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असणे ते अशुभ आहे. तुम्हाला जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर केले जाणारे काम बिघडते आणि त्यामुळे खूप मेहनत करूनही तुम्हाला अनेक कामांमध्ये यश येत नाही. म्हणूनच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार पडू देऊ नका, नाहीतर अंधारातून नकारात्मकता घरात प्रवेश करेल. अनेकांना नळ तसाच चालू ठेवण्याची सवय असते आणि पाणी वाहू देतात. वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता आणि आर्थिकदृष्ट्या देखील तुम्ही कमकुवत बनत जातात. असे म्हणतात की घर कुठे अस्वच्छ असेल, घरात दारिद्र्य वास करते आणि घरात स्वच्छता असते त्याच घरात देवाचा वास असतो. म्हणूनच तुम्ही तुमचे घर स्वच्छ करावे, पूर्णपणे स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवले पाहिजे. जर तुमचे घर पूर्णपणे विखुरलेले असेल आणि सामान इकडे तिकडे पडलेले असेल तर तुमच्या घरात देवी लक्ष्मी कधीच वास करणार नाही. म्हणूनच घरांमध्ये नेहमी स्वच्छता राखली पाहिजे, जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील. तुम्ही तुमच्या घरात रोज पूजा करावी. हिंदू धर्मानुसार घरी पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. जेव्हा घरात शंख वाजवला जातो तेव्हा नकारात्मक शक्ती घरातून बाहेर पडते. ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात पैशांचा तुटवडा कायम राहतो. यासोबतच घरातील इतर सदस्यांनीही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच तुम्ही नेहमी सकाळी उठले पाहिजे आणि घराच्या मंदिरात पूजा करायला हवे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घराचे बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे बंद केले पाहिजेत, नेहमी बंद ठेवले पाहिजे. असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घराचे स्नानगृह आणि शौचालयाच्या घराचे स्नानगृह आणि शौचालयाचा दरवाजा ते उघडे ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा पसरत असते. त्यामुळे घरात पैशाची कमतरता कायम राहते. मुख्य प्रवेशद्वारावर तलवारी, चाकू, भाले ठेवू नयेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संघर्ष आणि तणाव वाढतो. तुमच्या कुटुंबातील काही लोकांचे आरोग्य चांगले नसेल तर तुमच्या घरात सुकलेली झाडे असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरामध्ये सुकलेली रोपे ठेवली तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जर तुम्ही घरात झाडे ठेवली असतील तर त्यांना रोज पाणी द्या, जेणेकरून ते नेहमी ताजे राहतील. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वटवाघुळांचे वास्तव्य असणे अशुभ मानले जाते आणि यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष कायम राहतात. त्यामुळे अशा उपाययोजना कराव्यात. वटवाघळासारखे पक्षी घरात येऊ नयेत. जर तुम्हाला रात्री जेवण झाल्यावर भांडी खरकटी सोडण्याची सवय असेल तर ही खूप वाईट सवय आहे.
वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने आई लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. घरात धनधान्याची कमतरता भासू शकते. घरातील समृद्धी निघून जाईल. अनेकदा असे दिसून येते की काही लोक घाईघाईने झाडू खाली फेकून निघून जातात. हा अतिशय चुकीचा दृष्टिकोन आहे. झाडू हे लक्ष्मीचे रूप आहे असे मानले जाते. असे मानले जाते की जे लोक झाडूला अशा प्रकारे ठेवतात त्यांच्यावर लक्ष्मीचा कोप होतो आणि त्यांचे घर उद्ध्वस्त होते. माता लक्ष्मी इथे राहत नाही. झाडूचा आदर केला पाहिजे आणि वापरल्यानंतर हळुवारपणे ते दूर ठेवा. अशा प्रकारे झाडू घरात ठेवले जाते, लपवले पाहिजे आणि बाहेर ठेवले पाहिजे. येथून येणाऱ्या लोकांना झाडू दिसू नये. काही लोकांना अशी सवय असते की ते आंघोळ करतात, स्नानगृह ओले राहते आणि साबणाचे पाणी राहते आणि स्नानगृह अस्वच्छ राहते. आंघोळ करून बाथरूममधून बाहेर पडल्यावर बाथरूम साफ करून बाहेर या. असं न केल्याने वरुण देवता क्रोधित होऊन त्यांच्या क्रोधाचा परिणाम म्हणजेच धनहानी होते. तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते, पण तुळशीचं पानांशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण राहते. ज्या लोकांना असे वाटते की त्यांचे घर नेहमी पैशांनी भरलेले असावे आणि कधीही पैशाची कमतरता भासू नये, त्यांनी संध्याकाळी तुळशीच्या रोपाला हात लावू नये. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीच्या रोपाचे पावित्र्य राखले जात नाही तेव्हा धनाची देवी लक्ष्मी रागावते आणि तेथून निघून जात असते. सनातन परंपरेत कोणत्याही कामासाठी शुभ अशुभ वेळ आणि विशेष दिवसाची पूर्ण काळजी घ्या. संध्याकाळच्या वेळी केस आणि नखे कापण्यास धार्मिक शास्त्रात निषिद्ध मानले जाते. असे मानले जाते की जो माणूस या नियमाकडे दुर्लक्ष करतो त्यावर लक्ष्मी रागावून निघून जाते आणि माणूस नेहमी अश्रू ढाळत राहत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंचा तुमच्या नशिबाशीही संबंध असतो. ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या हळदीचा संबंध गुरुशी आणि दुधाचा संबंध चंद्राशी आहे आणि दूध चंद्रग्रहाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे मीठ, साखर इत्यादी कोणालाही देणे टाळावे. असे मानले जाते की या सर्व गोष्टी उधार देऊन आई देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही आणि व्यक्तींकडे असलेले पैसे हळूहळू कमी होऊ लागतात. जर तुम्ही तुमचे कपडे घातले, जर तुम्ही चप्पल, शूज इत्यादी वस्तू व्यवस्थित न ठेवता इकडे तिकडे फेकून दिल्या तर ते खूप चुकीचं आहे. कारण असे केल्याने देवी लक्ष्मी अत्यंत क्रोधित होते, ज्यामुळे तुमच्या घरात पैशाची कमतरता भासू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणताही तुटलेला आरसा, काच किंवा इतर कोणतीही तुटलेली वस्तू ठेवू नये, कारण ते घरातील सकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि नकारात्मक ऊर्जा घरात पसरवते, ज्यामुळे घरात दारिद्र्य यायला वेळ लागत नाही. इतर सर्व गोष्टींप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये डस्टबिन ठेवण्याची दिशा ठरवली आहे. घराच्या बाहेर किंवा प्रवेशद्वारावर ठेवल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपते आणि तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. जर तुम्ही अंथरुणावर बसून अन्न खाल्ले तर तुम्ही खूप चुकीचे काम करत आहात, कारण वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे आई लक्ष्मी आणि आई अन्नपूर्णा कोपतात आणि तुमच्या घराची
आर्थिक प्रगती थांबते. घरी बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवण्याची सवय आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की अशी बाटली ठेवणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येण्याचे हे देखील एक कारण असू शकते. शास्त्रानुसार फाटलेले कपडे परिधान केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होऊन घरातून निघून जाते आणि यामुळे घरामध्ये गरिबी येऊ लागते. त्यामुळे नेहमी फाटलेले किंवा जुने कपडे घालणे टाळायला हवे. वास्तुशास्त्रात असेही म्हटलं आहे की फाटलेल्या जीन्स घातल्याने व्यक्तींवर मानसिक आणि शारीरिक प्रभाव पडतो. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजेच बरेच लोक त्यात पैशांपेक्षा जास्त इतर वस्तू ठेवतात. पर्स ही पैसे ठेवण्याची वस्तू आहे, म्हणून ती बाळगणे अनावश्यक आहे. कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळायला हवे. तसेच घरात मोराची पिसे आणि गंगाजल ठेवा. खोलीत वाळलेली फुले ठेवणे टाळा, कारण ते तुमच्या नशिबावर नकारात्मक परिणाम करू शकतात. मंदिरात देवी देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे समोरासमोर ठेवणे टाळायला हवे. जर तुम्ही ही मूर्ती तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर ठेवली तर घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असल्यास श्वेतार्क गणपतीची मूर्ती प्रवेशद्वारावर ठेवायला हवी. घराच्या उत्तर दिशेला स्टोर रूम बनवणे टाळा. घराच्या खोली बनवणे टाळा. घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात जड वस्तू आणि कचरा ईशान्य कोपऱ्यात ठेवू नका. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. घराच्या प्रमुखाची बेडरूम दक्षिण व पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते. नवीन घर बांधल्यानंतर किंवा खरेदी केल्यानंतर घर प्रवेशाच्या वेळी वास्तुदेवतेची पूजा करा. नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश घरामध्ये करतो ते रोखण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वास्तिक चिन्ह लावा. घरात सुख शांती नांदावी आणि संतती होण्यासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला अशोकाचे रोपटे लावा. तसेच वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाल ठेवा. घराच्या दक्षिण दिशेला पितरांची छायाचित्रे लावा. असे काही उपाय केल्यास नक्कीच चांगला लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.